संकटांनी पछाडलंय ना तुला? काही ना काही सतत होत असतं तुझ्यासोबत, त्यामुळे खरं तर कंटाळून गेलायस. पण हे का होतंय सांगू? जरा सगळं बाजूला ठेवून शांतपणे ऐकलंस, तर तुला सगळी आणि स्पष्ट उत्तरं मिळतील आणि हा संकटांचा प्रश्न आहे ना, तो देखील मिटेल. एकदा पायाने कमजोर असलेला माणूस जंगलात काठीच्या साहाय्याने चालत होता. चालता चालता मध्येच अचानक त्याला वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकू आला. आणि वाघ कदाचित आपल्या मागेच आहे या विचारात तो अधिक भराभरा चालू लागला. आता भीतीच्या तो इतका स्वाधीन झाला की नकळत त्याने कधी काठी सोडली आणि कधी भरधाव पळत सुटला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. आणि पुढे रस्त्यापाशी आल्यावर त्याने मागे वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं. आणि संकटांच्या भीतीपायी तो नकळत जवळपास 5 किलोमीटर धावत बाहेर आला. जे जंगल पार करायला त्याला तब्बल 1 तास लागायचा, आज तेच जंगल तो निव्वळ 25 मिनिटात पार करून बाहेर आला. त्यात नकळत त्याची काठी सुद्धा सुटली आणि पायात प्राण येऊन अधूपणा सुद्धा निघून गेला. याचा अर्थ काय कळलं का? अरे वेड्या, तो वाघ म्हणजे तुझ्यावर नकळत धावून आलेलं संकट असतं. ते चालत आलं की तू घाबरतोस. सुरुवातीला तुला काही कळत नाही, पण तू तुझ्या नकळत प्रत्येक वेळेस त्या संकटातून बाहेर येतोसच. ही संकटच तुला कमी वेळात तुझीच परीक्षा घेऊन मोठी ऊर्जा प्रदान करतात. आणि म्हणून आणि म्हणून तुला असाध्य वाटणाऱ्या गोष्टी तुझ्या प्रयत्नांनी तुझ्या नकळत साध्य होऊ लागतात. त्यामुळे आयुष्यात चढ उतार हे असणार आहेतच. पण लक्षात ठेव, जेव्हा वाहन उतारावर असतं ना, तेव्हा त्याला अधिक गती प्राप्त होते. त्यामुळे यापुढे तुझ्या संकटांचा बाऊ नाही, त्यांच्या नजरेत नजर घालून त्यांचे स्वागत कर आणि पुढे चालत राहा. कारण भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.